साहेब, तुम्ही अजिबात काळजी करू नका. आपण तुमच्याच मतदारसंघात आहोत. ओ साहेब, गेली 15 वर्ष म्हणजे 3 टर्म्स तुम्ही याच मतदारसंघातून निवडून येताय. मग असं त्याला खड्ड्यात टाकून कसं चालेल? ओ साहेब, सांगितलं ना तुम्हाला, तुमच्या जीवाला धोका आहे म्हणून मी तुम्हाला इथे आणलं. हे ना एक मस्त थंड हवेचं ठिकाण आहे. हो, वरती बघा, आरसीसीचा स्लॅब आहे. हो साहेब, केवळ तुम्ही मंत्री आहात म्हणून तुम्हाला मी इथे या सेकंड होम मध्ये आणलंय. सेकंड होम म्हणजे साहेब ते कसं असतं ना, की जी मुंबई पुण्यातील जी माणसं आहेत ती आठवडाभर तिथे काम करतात आणि इन्व्हेस्टमेंट म्हणून ही सेकंड होम विकत घेतात. तुम्हाला ना एक मी गंमत सांगतो, आपल्याकडे तो द्विभार्या प्रतिबंधक कायदा आहे ना, म्हणून आज ही सेकंड होम रिकामी आहे. एकदा तो कायदा रद्द झाला की मग बघा ना, सेकंड होम, सेकंड वाईफ, थर्ड होम, थर्ड वाईफ. नो नो वाईफ, नो वाईफ. हो साहेब, तुम्ही इथे आरामशीर बसा, मी मस्त तुमच्यासाठी फ्रेश पाणी आणतो. हो, परवाच भरून ठेवलंय.